काय आईला विचारायचं नाही, काय नाही, आईला सांगायचं नाही का आई ही मुलगी आहे, असं असं आहे, नाही डायरेक्ट बोलून मोकळा झाला. मी लग्न करणार तर हिच्याशीच. हा, असं काय आहे तिच्यात? काय देते असं ती तुला? हा, लग्न करणार तर तिच्याशीच करणार. आपल्या आईचं काय महत्व नाही? नाही त्यावेळी दादाला शिवाय घालत असते, आता दादाची साईड घेते. नाही वहिनी चांगली आहे, वहिनी बोलून पण मोकळी झालीस. हा, दादांनी सांगितलं अशी अशी आहे, मी पण दादाच्या बाजूनी. हा, तुझा पण मुडदा काढला पाहिजे, म्हणजे तुझा पण कोणतरी हिरो असत. उगाच थोडी सपोर्ट करतेस तू. आईला सांगताना 10 वेळा आई माझी अंडरपॅन्ट धू, आई माझं हे धू ते धू, ओचा धू. आता बायकोला सांगायचं बघते ना मी पण किती करते. मी काय बोलू आता तिच्याशी? मी काय बोलू? हा, सगळं तर तुम्ही आधीच बोलले. आईला काय व्हॅल्यू नाही. आता मला कशाला बिचका बंदर बनवताय? हा, तर लग्न लावा फक्त आणि घरी आणा. तरीच मी विचार करायचे, हा संडासात जाऊन कॉलवर का बोलतो? का तर आपल्या आईने ऐकायला नको काय गुलुगुलू चाललंय, म्हणून संडासात जाऊन बोलायचा. आता तुम्हाला ती पोरगी एवढी गोड वाटायला लागली आहे ना, नंतर घरात आली ना कशी बघा तुमच्या